आपण एक शास्त्रवचन ऐकूया. मार्काचं शुभवर्तमान 12वा अध्याय. मार्क शुभवर्तमान 12वा अध्याय आणि वचने 28 ते 30 आपण ऐकूया. असं लिहिलंय. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. देवबाप वाचलेल्या वचनांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही या पवित्र वचनांबद्दल तुझे आभार मानतो. देवबापा, पुन्हा आम्ही हीच प्रार्थना करतो, हे पवित्र वचन, या वचनांमधील तुझा संदेश आम्हा सर्वांपर्यंत पोहोचू दे. हे वचन सांगण्यासाठी देवबापा मला आत्मिक बळ दे आणि प्रभू, हे वचन आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर शिरू दे. आम्ही सर्वजण पुन्हा तुझ्या हाती पडत आहोत. प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून देवबापा तू ऐक. आमेन. देवबापाचे आभार मानतो. पुन्हा एकदा या ठिकाणी वचनाची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे पाळक साहेबांचे देखील आभार मानतो. या ठिकाणी मला संधी मिळाली. आणखीन एक वचन वाचतो. अनुवाद याचा 6वा अध्याय आणि वचन 4 आणि 5. अनुवाद 6 वचन 4 आणि 5. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमेन. बघा, परमेश्वराने जगावर प्रीती केली, आपल्या सर्वांवर प्रीती केली आणि आपण बायबलमध्ये हे सर्वत्र पाहतो की परमेश्वर प्रेम स्वरूप आहे, तो प्रीती आहे आणि हा त्याचा स्वभाव आहे. आपण पापी असतानाच परमेश्वराने आपल्यावर प्रीती केली आणि ही प्रीती त्याने सर्वांवर केली. जे त्याला ओळखत नव्हते त्यांच्यावर देखील त्याने प्रीती केली आणि त्याची अशी इच्छा आहे, परमेश्वराची अशी अपेक्षा आहे की आपण मनुष्याने देखील त्याच्यावर प्रीती करावी. परमेश्वराची ही इच्छा आहे, ही त्याची अपेक्षा आहे, किंबहुना आपण म्हणू की ही त्याची आज्ञा आहे की आपण त्याच्यावर प्रीती केली पाहिजे, आपण त्याच्यावर प्रीती करावी, ही त्याची आज्ञा आहे. आणि म्हणून आपण बायबलमध्ये वाचतो की ज्यावेळेस प्रभू येशूला एका शास्त्र्याने हे विचारलं की पहिली आज्ञा कोणती, त्यावेळेस प्रभू येशूने हेच वचन त्या ठिकाणी मांडलं की पहिली आज्ञा काय आहे की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. नवीन करारामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो की ज्यावेळेस जुन्या करारातले वचनं संदर्भ म्हणून त्या ठिकाणी येतात त्यावेळेस आपल्याला भाषेमध्ये थोडासा फरक त्या ठिकाणी दिसतो आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की नवीन करारामध्ये जुन्या करारातले संदर्भ ज्यावेळेस ते वचनं येतात त्यावेळेस भाषा वेगळी का, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. त्याला कारण असं की नवीन करारातील लेखकांनी जुन्या कराराचे संदर्भ देताना जे बायबल वापरलं ते खरं तर हिब्रू बायबल वापरलं नाही, तर त्यांनी ग्रीक व्हर्जन वापरलं.
जुना करार जो त्या काळी ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला, सेप्टुजंट भाषांतर त्याला म्हणतात, आणि नवीन करार हा ग्रीकमध्ये लिहिला गेला. त्यामुळं नवीन करारामध्ये जुन्या करारातले जे अवतरणं येतात त्यामध्ये थोडासा फरक आपल्याला वाटतो, पण अर्थामध्ये फरक नाही, कारण त्यांचं जे बायबल होतं ते सेप्टुजंट भाषांतर होतं. बघा, या ठिकाणी आपण पाहतो अनुवाद 6 आणि वचन 5 आपण आज विचारात घेणार आहोत. आणि इथं आपण वाचतो की प्रभू येशूनं त्या शास्त्र्याला हे उत्तर दिलं की पहिली आज्ञा कोणती आहे. तर पहिली आज्ञा हीच की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ह्या आज्ञेला प्रभू येशूनं पहिली आज्ञा का म्हटलंय, याला कारण असं की नियमशास्त्राची स्थापना होण्यापूर्वी, नियमशास्त्र, 10 आज्ञा, संदेष्टशास्त्र हे येण्यापूर्वी अगदी सुरुवातीपासूनच जसा मनुष्य निर्माण झालाय तेव्हापासूनच परमेश्वराने ही अपेक्षा व्यक्त केली की मनुष्यानी त्याच्यावर प्रीती करावी. ही अपेक्षा आदामाने हवेकडून त्याने केली होती, ही अपेक्षा त्याने नोहाकडूनही केली, ही अपेक्षा अब्रामाकडूनही केली. आणि आपण पाहतो की त्या एदेन बागेमध्ये हा अपेक्षाभंग झाला, परंतु नियमशास्त्राच्या आधीपासून देव ही अपेक्षा आपल्याकडून करतोय की आपण परमेश्वरावर प्रीती करावी. आणि म्हणून आज आपण ह्या 3 मुद्द्यांमधून पाहूया की परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. आम्ही परमेश्वरावर प्रीती करावी ही त्याची आज्ञा आहे, परंतु कशा प्रकारे आम्ही ती करू, कशा प्रकारे आम्ही प्रीती करू शकतो, 3 गोष्टी आपण या ठिकाणी वचनामध्ये पाहतो. पहिली गोष्ट पूर्ण मनाने, दुसरी गोष्ट पूर्ण जीवाने, आणि तिसरी गोष्ट पूर्ण शक्तीने आम्हाला परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे. आणि ही गोष्ट अवघड नाही, अशक्य तर नाहीच. परमेश्वराची कृपा ही पुरेशी आहे, आम्ही त्याच्यावर प्रीती करावी म्हणून तोच आपल्याला कृपा पुरवतो. परंतु त्याची अपेक्षा काय आहे की आम्ही पूर्ण मनाने त्याच्यावर प्रीती करावी. पूर्ण याचा अर्थ काय, 100%. पूर्ण म्हणजे काय, 100%. जसं आपण पाय डायग्राममध्ये पाहतो पर्सेंटेज असतात. परमेश्वराची काय अपेक्षा आहे की आम्ही त्याच्यावर प्रीती करताना तो पाय डायग्राम एकाच कलरचा असावा, बरोबर. 100% आम्ही त्याच्यावर प्रीती करावी ही त्याची आमच्याकडून अपेक्षा आहे, ही त्याची आज्ञा आहे. आणि म्हणून आपण पाहूया पूर्ण मनाने प्रीती करणे म्हणजे नेमकं काय. हिब्रू बायबलमध्ये मनाने या शब्दासाठी मूळ हिब्रू शब्द आहे लेबाब. मूळ हिब्रू बायबलमध्ये शब्द आलेला आहे लेबाब. मनासाठी लेबाब शब्द आहे आणि त्या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे भावना, इच्छा आणि विचार यांचं स्थान. मन म्हणजे काय, तर भावना, इच्छा आणि विचार यांचं ठिकाण म्हणजे मन. आम्ही संपूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती करावी म्हणजे काय, तर आमच्या भावना, आमच्या इच्छा आणि आमचे विचार हे परमेश्वराला समर्पित असले पाहिजेत. आणि जर आमच्या भावना, इच्छा आणि विचार यांनी जर आम्ही परमेश्वरावर प्रीती करू शकतो तरच आम्ही म्हणू की आम्ही पूर्ण मनाने त्याच्यावर प्रीती करतो. भावना म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. एक उदाहरण आपण पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय, आणि या ठिकाणी आपण अब्रामाचं उदाहरण पाहतो. संपूर्ण मनाने प्रीती म्हणजे काय की ज्या आपल्या भावना आहेत या सगळ्या भावना परमेश्वराप्रती समर्पित असल्या पाहिजे, परमेश्वराच्या अधीन असल्या पाहिजेत आणि त्याच्या समोर इतर गोष्टींना महत्त्व आम्ही देऊ नये, म्हणजेच आम्ही पूर्ण मनाने प्रीती करतो. आपण पाहतो की आमच्या भावना या परमेश्वराला समर्पित असाव्यात. जसं आपण 22व्या अध्यायामध्ये पाहतो. उत्पत्ती 22मध्ये आपण काय वाचतो पहिल्या वचनात, या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक
यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. परमेश्वराने ज्यावेळेस अब्रामाला ही आज्ञा केली की तुझा एकुलता एक पुत्र, तुझा प्रिय पुत्र इसहाक याचं मला होमार्पण कर. होमार्पण म्हणजे काय? एखाद्या पशुचा वेदीवर बळी द्यायचा आणि बळी दिल्यानंतर ते सगळं अग्नीमध्ये जाळून टाकायचं म्हणजे होमार्पण. अब्रामाला परमेश्वराने इसहाकाचं या प्रकारे अर्पण करायला सांगितलं आणि आपण वाचतो की अब्राहम कुठंही, शास्त्र भागात आपण वाचतो की कुठंही तो अडखळलेला नाही. मुलाविषयीच्या त्याच्या ज्या भावना होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या भावना परमेश्वरासमोर नेऊन त्याने समर्पित केल्या. अब्राहम परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती करणारा आहे आणि म्हणून ज्यावेळेस देवबापाने सांगितलं की इसहाकाचं मला होमार्पण कर, त्यावेळेस आपण पाहतो की कुठल्याच प्रकारे अब्राहमाने आढेवेढे घेतले नाहीत किंवा अब्राहम अडखळलेला सुद्धा नाही. अब्राहमाने इसहाकाला घेतलं आणि अर्पण करायला तो निघाला. म्हणजे आमच्या भावना देवाला समर्पित असाव्यात. पूर्ण मनाने प्रीती करणे म्हणजे काय? आमच्या भावना, इच्छा आणि विचार परमेश्वराला समर्पित असल्या पाहिजेत. यामध्ये आपण दुसरी गोष्ट पाहतो की आमच्या इच्छा परमेश्वराच्या अधीन असाव्यात. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या मनाने चालतो आणि असं आपल्याला वाटतं किंवा इतरांना आपण असं भासवतो की ही परमेश्वराची इच्छा आहे, पण मुळात त्या आपल्याच इच्छा असतात. आपल्याच मनातल्या गोष्टी परमेश्वराला असं वाटते असं म्हणून आपण चालतो. बरेच जण तर स्वतःच्या त्या सत्सद विवेकालाच देवाच्या आत्म्याची प्रेरणा मानतात. परंतु हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या इच्छांपेक्षा परमेश्वर मोठा आहे. या बाबतीत आपण सगळेच कमी पडतो, मी कदाचित जास्त कमी पडत असेल, पण हे महत्त्वाचं आहे की आमच्या इच्छा ह्या परमेश्वराला समर्पितच असाव्यात, तरच आम्ही त्याच्यावर प्रीती करू शकतो. जसं आपण पाहतो गेतसेमाने बागेमध्ये प्रभू येशूने प्रार्थना केली आणि आपण मत्तयाच्या 26व्या अध्यायामध्ये असं वाचतो. मत्तय 26 आणि गेतसेमाने बागेतली प्रार्थना आपण वाचतो वचन 39 मध्ये. आणि प्रभू येशू काय म्हणाला पहा, मत्तय 26 वचन 39. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. प्रभू येशूला हे माहीत आहे की माझा या ठिकाणी मी आलोच यासाठी की मला अर्पण करायचं आहे, स्वतःचं बलिदान करायचं हे त्याला माहिती आहे. परंतु हे जगाला समजावं की तो पित्याच्या इच्छेला समर्पित आहे. प्रभू येशूने हे जाहीर केलं की होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ, परंतु त्या प्रार्थनेमध्ये पुढं तो काय म्हणत आहे की तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आणि तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मी नेहमी तयार आहे. प्रभू येशूचं ध्येय हेच होतं की पित्याची इच्छा पूर्ण करणं. संपूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे काय तर आमच्या इच्छा, आमच्या भावना ह्या परमेश्वरापेक्षा मोठ्या नाहीत. आम्ही आमच्या इच्छा, आमच्या भावना आणि आमचे विचार हे जर परमेश्वराला समर्पित करतो, त्याच्या अधीन ठेवून चालतो, तरच आम्ही आमच्या मनाने, पूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती करतो. पण याच्या उलट आपण पाहतो, गेतसेमाने बागेच्या उलट आपण एदेन बाग पाहतो. त्या ठिकाणी मात्र आदाम आणि हवा यांनी परमेश्वराच्या इच्छेपेक्षा स्वतःची इच्छा त्या ठिकाणी त्यांनी पुढे आणली. देवबापाने सांगितलेल्या त्या झाडाला, त्या फळाला
खाऊ नको म्हणून सांगितलेलं असताना आपण काय वाचतो की आदाम आणि हवा यांना ते फळ मनोहर दिसलं. जी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली त्या इच्छेला ते दाबून टाकू शकले नाहीत. परमेश्वरापेक्षा त्या इच्छेला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आणि म्हणून आपण पाहतो की पाप त्यांच्या जीवनामध्ये शिरले. आम्ही संपूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती करावी ही त्याची आज्ञा आहे. आमच्या भावना, आमच्या इच्छा आणि आमचे विचार परमेश्वराला समर्पित असावेत. यामध्ये आपण तिसरा भाग पाहतो तो म्हणजे विचार. आम्ही विचारांनी सुद्धा परमेश्वराच्या अधीन असावं. आत्ताच्या सध्याच्या या काळामध्ये आपण पाहतो की नास्तिकवाद जास्त वाढलेला आहे. परमेश्वराच्या अस्तित्वाला आव्हान करणारे बरेचसे तत्त्वज्ञान आहेत. नास्तिकता वाढत चाललेली आहे आणि विशेष म्हणजे जे देश पूर्वी मिशनरी पाठवायचे त्याच देशांमध्ये नास्तिकता वाढत चालली. ऑस्ट्रेलियामध्ये नास्तिकांची संख्या सर्वात जास्त आहे. परंतु आपण बायबलमध्ये काय पाहतो एकच संदर्भ आपण यामध्ये पाहूया. 2 करिंथ 10वा अध्याय आणि 5वं वचन आपण ऐकूया. 2 करिंथ 10वा अध्याय आणि वचन 4 आणि 5. 2 करिंथ 10वा अध्याय वचन 4 आणि 5. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. हे पौलाचं मिशन आहे आणि पौलाने या ठिकाणी काय सांगितले त्याचा उद्देश त्यांनी सांगितलं की परमेश्वराविरुद्ध असलेलं सगळं ज्ञान, सगळे तर्कवितर्क त्याच्यासमोर नेऊन आम्ही काय करतो त्या खोट्या शिक्षणाला मान वाकवायला लावतो. आमचे विचार परमेश्वराला समर्पित असले पाहिजेत आणि म्हणून आम्ही पूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती करावी. म्हणजे काय तर आमच्या भावना, आमच्या इच्छा आणि आमचे विचार हे परमेश्वराला समर्पित असावेत. एक उदाहरण मी कदाचित मागच्या वेळेस सांगितलं असेल की जर आमच्या मनामध्ये इतर गोष्टींना आम्ही थोडी जरी जागा देतो तरी ते धोकादायक आहे. संपूर्ण याचा अर्थ 100% आणि हे आवश्यक आहे. एक उदाहरण आहे बघा. संडे स्कूलच्या मुलांकडून एकदा एक स्किट आम्ही करून घेतलं होतं. ते स्किट होतं असं की एकदा एक मनुष्य एका ठिकाणी खोली भाड्याने घेण्यासाठी जातो आणि घरमालकाला भेटतो. मोठी खोली असते आणि तो घरमालकाला विचारतो की याचं भाडं काय. तर घरमालक अतिशय नाममात्र असं भाडं सांगतो. तर याला फार आनंद होतो की अगदी स्वस्तात मला मोठी रूम मिळते आणि तो म्हणतो ठीक आहे मी ही रूम भाड्याने घ्यायला तयार आहे. घरमालक म्हणतो किंमत कमी आहे, याचं भाडं कमी आहे, पण माझी एक अट आहे. अट अशी की संपूर्ण खोली तू वापरू शकतोस, पाहिजे तशी वापर, पण ह्या खोलीमध्ये एका भिंतीवर एक छोटासा खिळा मारलेला आहे आणि तो खिळा माझा आहे. त्या खिळ्याला तू काही लावायचं नाही. तर तो म्हटलं ठीक आहे. खिळा किती मोठा आहे म्हणा. अगदी छोटासा आहे. म्हणजे ठीक आहे मला रूम तर पूर्ण मिळते. मग ती रूम त्यांनी सगळीकडून भरली. त्याला चांगलं चांगलं त्या ठिकाणी वस्तू ठेवल्या, फुलदाणी ठेवली, रूम फ्रेशनर मारलं, सगळं छान केलं आणि त्या एका खिळ्याला त्यांनी तेवढी जागा सोडली. संध्याकाळी त्या घरमालकाने येऊन त्या खिळ्याला एक पिशवी अडकवली. हा भाडेकरी म्हणाला त्या पिशवीत काय आहे. तो म्हटलं तू विचारायचं नाही, तो खिळा माझा आहे आणि मी काही ठेवणार त्याच्यात. ठीक आहे. आणि मग झालं असं की संध्याकाळच्या वेळेस त्या पिशवीतून दुर्गंधी यायला सुरुवात झाली, घाण वास यायला सुरुवात झाली आणि मग तो वास वाढत गेला इतका की ती सगळी रूम, ती सगळी खोली त्या घाणेरड्या त्या वासाने, त्या दुर्गंधीने सगळी भरून गेली. आणि मग त्याने जाऊन सहज पाहिलं तर त्या पिशवीमध्ये सगळ्या घाण गोष्टी ठेवलेल्या होत्या. ती पूर्ण पिशवी घाणीने भरलेली होती. आणि मग त्याने त्या घरमालकाला सांगितलं की हे इथून काढ. तो म्हटला नाही, आपला करार काय झालेला आहे, सगळं तू वापर,
एक खिळ्या एवढी जागा फक्त मला पाहिजे. बघा, इतक्याशा त्या छोट्याशा जागेचा परिणाम काय झाला, त्या एका खिळ्याचा परिणाम काय झाला की ती रूम खूप स्वच्छ केलेली होती, पण त्या एका छोट्याशा खिळ्यामुळे ती सगळी रूम नंतर काय झाली, सगळी खोली दुर्गंधीने भरली. तसं आम्ही जर आमचं मन 70% जर देवाला देतो, 30% जर आम्ही जगिक गोष्टींना किंवा इतर सैतानी गोष्टींना जर देऊ लागलो, तर ते 10% जरी असेल तरी आमचं संपूर्ण मन दूषित व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून प्रभू येशूने काय म्हटलं, त्याने असं म्हटलं नाही की 50% मनाने तू देवावर प्रीती कर, 70% मनाने प्रीती कर. नाही, संपूर्ण मनाने म्हणजे 100% आम्हाला परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे. आणि ही केवळ त्याची इच्छा नाही, ही केवळ अपेक्षा नाही, तर ही त्याची आज्ञा आहे. आम्ही संपूर्ण मनाने परमेश्वरावर प्रीती करावी. दुसरा मुद्दा यामध्ये आपण पाहिलं की देवाची अपेक्षा आहे की आम्ही त्याच्यावर प्रीती करावी, आम्ही संपूर्ण मनाने त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो ती म्हणजे संपूर्ण जीवाने परमेश्वरावर प्रीती कर. संपूर्ण जीवाने म्हणजे यामध्ये परमेश्वराला काय अपेक्षित आहे. मूळ हिब्रू शब्द जर पाहिला नेफेश, तर त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण एक अर्थ त्याचा आहे जीवनशैली. संपूर्ण जीवाने याचा अर्थ शब्दशः आहे जीवन, जिवंतपणा, जीवनशैली, अस्तित्व. आमची जीवनशैली, आमचं अस्तित्व याच्यातून हे दिसलं पाहिजे की आम्ही परमेश्वरावर प्रीती करतो. आमची जीवनशैली, आमचं अस्तित्व यातून हे दिसलं पाहिजे की आम्ही परमेश्वरावर प्रीती करतो. फक्त बोलण्याने हे सिद्ध होत नाही, प्रत्यक्षात आम्हाला तशी कृती केली पाहिजे. आमच्या जीवनातून परमेश्वरावरील ही प्रीती प्रगट झाली पाहिजे. उदाहरणार्थ आपण पाहतो शौल जो पौल झाला, प्रेषित पौल झाला. पौलाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ही प्रीती पाहायला मिळते की त्याने त्याच्या कृतीतून हे सिद्ध केलं. आणि जर आपण वाचलं फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय, फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय आणि वचन 7 आणि 8. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 7 आणि 8. हा खूप सुंदर शास्त्र भाग आहे. बघा काय लिहिलंय. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. प्रेषित पौलाने जो त्याग केला त्या त्यागाचं अतिशय थोडक्यात हे वर्णन केले. आणि विशेष म्हणजे ज्या गोष्टी पौलाने गमावल्या ख्रिस्ती झाल्यामुळे त्याच्याबद्दल त्याला दुःख नाही. त्याने स्पष्ट म्हटलं आहे की मी बऱ्याच गोष्टींना मुकलो, पण मी त्याविषयी हळहळ करत नाही, मी त्या गोष्टींना केर कचरा असं लेखतो, कारण ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा. आमच्या जीवनशैलीतून आम्ही ख्रिस्तावरील प्रीती दाखवली पाहिजे. पौलाच्या जीवनातून हे कसं दिसतं पहा. पौलाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की हा एक असा तरुण होता जो यहुदी धर्मामध्ये फार पुढे गेलेला. पौल हा गमलिएलाचा शिष्य होता. गमलिएल हा अतिशय कडक शिक्षक आहे की ज्याच्या हाताखाली शिकलेले सगळे विद्यार्थी हे अतिशय तेजस्वी असे असायचे. हा शौल गमलिएलाचा शिष्य आहे, हा परुषी आहे, हा सनेद्रीन सभेचा सभासद देखील आहे. अतिशय कमी वयामध्ये हा त्या सनेद्रीन सभेचा सभासद आहे, जी सभा ज्या सभेने प्रभू येशूला दोषी ठरवलं. आणि आपण पाहतो की हा यहुदी धर्मामध्ये, यहुदी त्या परंपरामध्ये अतिशय पुढे गेलेला आहे. म्हणजे याला खूप चांगलं भविष्य आहे, खूप चांगलं करिअर याच्यासमोर आहे. पण आपण पाहतो की ज्या वेळेस दिमिश्काच्या वाटेवर
प्रभू येशूचं दर्शन पावलाला घडलं त्यावेळेस याने लगेचच त्याग केला, या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि त्याने प्रभू येशूचा स्वीकार केला आणि घोषणासुद्धा केली. आणि म्हणून त्याने म्हटलं की मी अनेक गोष्टींना मुकलो, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, कारण मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे काय, आमच्या जीवनातून, आमच्या जीवनशैलीतून आम्हाला हे दाखवून दिलं पाहिजे की मी परमेश्वरावर प्रीती करतो. आम्ही एकदा एका कुटुंबामध्ये प्रार्थनेसाठी गेलो आणि ते घर माहीत नव्हतं, तो विधर्मी परिसर होता सगळा आणि त्यांचं नाव फक्त माहिती होतं. म्हणून विचारत गेलो. आता विचारायचं कसं म्हणून आम्ही विचारलं एका ठिकाणी की अशी अशी व्यक्ती इथं आहे का राहायला. तर त्या लोकांनी असं विचारलं, ते जीजसवाले लोक का? म्हटलं हां, ते ख्रिस्तीच आहेत. नाही म्हणे, त्याच्या सगळ्या याच्यावर जीजस लिहिलेला असतो. आणि मग खरंच तिथं जाऊन पाहिलं तर अगदी लहान गाडीपासून मोठ्या गाडीपर्यंत घरावर सगळीकडे त्यांनी जीजस लिहिलेलं होतं. म्हणजे ते लपवत नव्हते की आम्ही ख्रिस्ती आहोत, ते उघड करत होते, ते जाहीर करत होते. अगदी छोटीशी 2 व्हीलर आहे त्याच्यावरही त्यांनी लिहिलेलं ग्लोरी टू जीजस, घरावरही नाव लिहिलेलं देवाचं, 2 ठिकाणी लिहिलेलं, आणखीन एक गाडी त्याच्यावरही नाव लिहिलेलं. म्हणजे काय, त्यांच्या जीवनशैलीतून ते सारखं दाखवत होते की आम्ही येशूवर प्रेम करतो. त्यांनी लपवलेलं नाही. आम्हाला हे दाखवलं पाहिजे. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया की संपूर्ण जीवाने प्रीती करणे म्हणजे देवाला काय अपेक्षित आहे. आमच्या जीवनशैलीतून आम्हाला हे दाखवता आलं पाहिजे. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि यामध्ये आपण पाहतो, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 24 आणि 25 आपण वाचू. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय वचन 24 आणि 25 असं लिहिलंय. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आणखीन एक उदाहरण आपण पाहतो, मोशे ज्याने आपल्या जीवनातून, आपल्या वागणुकीतून हे दाखवून दिलं की जगिक गोष्टींपेक्षा परमेश्वराला महत्त्व दिलं पाहिजे. मोशेसमोरही पौलासारखं मोठं करिअर आहे. हा राजकन्याच्या घरी वाढलेला, एखाद्या राजकुमाराप्रमाणे हा वाढलेला आहे. आणि आपण पाहतो की मोशेला देखील चांगलं भविष्य आहे. पुढं जाऊन हा मिसर देशातील मोठा अधिकारी होण्याची शक्यता आहे, कारण याला जन्मतःच राजाश्रय मिळाला आहे. पण ज्यावेळेस मोशेला समजलं की मी इस्रायली आहे, मी मिस्री नाही, त्यावेळेस मिस्री लोकांमध्ये राहण्यापेक्षा गुलामांचा नेता होणं त्याने पसंत केलं. हा निर्णय घेताना किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की मोशेने हा ज्यावेळेस निर्णय घेतला असेल त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय विचार असतील. इतकं मोठं सगळं त्यांनी तो ग्लॅमर सोडून दिला आणि गुलामांचा नेता व्हायचं त्यांनी स्वीकारलं. आपल्या वागणुकीतून, आपल्या जीवनशैलीतून मोशेने सिद्ध केलं की तो परमेश्वरावर संपूर्ण जीवाने प्रीती करतो. आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने परमेश्वरावर प्रीती करावी ही त्याची आज्ञा आहे. आणि ही आज्ञा सर्वात पहिली आज्ञा आहे, याकडं आम्ही कधीही दुर्लक्ष करू नये. परमेश्वराची ही अपेक्षा आहे, आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करावी. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आपण यावेळेस पाहूया. संपूर्ण शक्तीने परमेश्वरावर आम्ही प्रीती करावी ही त्याची आज्ञा आहे. आणि ही गोष्ट अवघड नाही, ही गोष्ट अशक्य नाही. परमेश्वर आमच्याकडून हे करून घेतो. परमेश्वर आमच्याकडून हे करून घेतो.
आम्ही त्याच्यावर प्रीती करावी हे आमच्या हाती जरी नसेल तरी देव आम्हाला ती शक्ती पुरवतो की आम्ही त्याच्यावर प्रीती करावी. आणि म्हणून संपूर्ण शक्तीने प्रीती आम्ही करतो म्हणजे काय बघा. पुन्हा एकदा आपण हिब्रू शब्द पाहूया. शक्ती या शब्दासाठी या वचनामध्ये अनुवाद 6 आणि वचन 9 मध्ये जे वचन आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की शक्ती या शब्दासाठी जो मूळ हिब्रू शब्द आलेला आहे तो आहे मेहोड. आणि मेहोड ह्या शब्दाचा अर्थ आहे, मेहोड हा शब्द जर आपण पाहिला तर ह्या शब्दाचा अर्थ आहे भरपूर, जास्त प्रमाणात. शब्दशः जो अर्थ आहे मूळ हिब्रू वचनामध्ये जो शब्द आलेला आहे त्याचा काय अर्थ होतो? खूप, भरपूर, जास्त प्रमाणात. आम्ही संपूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रीती करावी म्हणजे काय? शक्ती म्हणजे केवळ शारीरिक शक्ती नाही, केवळ शारीरिक शक्ती नाही तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळी शक्ती आम्ही परमेश्वरावरील प्रीतीसाठी वापरली पाहिजे. शक्ती म्हणजे पॉवर, हा सगळ्या प्रकारचा सोशल पॉवर सहित आम्ही ही सगळी शक्ती परमेश्वरासाठी वापरावी ही त्याची अपेक्षा आहे आणि ही त्याची आज्ञा आहे. एक उदाहरण सांगतो पहा. संपूर्ण शक्तीने प्रीती म्हणजे काय? 2004 मध्ये ब्रदर रामबाबू इंदोरमध्ये त्यांची एक सभा चालू होती. इंदोरमध्ये प्रार्थना सभेला खूप विरोध व्हायचा त्या काळी, अजूनही होतो. आणि 2004 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये प्रार्थना सभा ठेवली. 3 दिवसाची ती सभा होती. आणि तिसऱ्या दिवशी असं झालं की काही ख्रिस्तविरोधी तिथं आले आणि त्यांनी त्या सभेचा सगळा मंडप तोडून टाकला, लोकांना मारायला सुरुवात केली. आणि ब्रदर रामबाबू यांना त्यांनी खूप मारलं. त्यांचं डोकं फुटलं, सगळं रक्तबंबाळ झाले. आणि डोक्याला मार लागल्यामुळं प्रचारक ब्रदर रामबाबू खाली पडले, बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्यानंतर लोकांना वाटलं की आजची सभा आता आपली संपली, लोक पळू लागले. मंडप तुटलेला आहे, लोक पळून चाललेत. ऑर्गनायझर सगळे रडायला लागले की आता काय करायचं. आणि मग झालं असं की काही मिनिटात अचानक ब्रदर रामबाबू शुद्धीवर आले. आणि शुद्धीवर आल्यावर त्यांनी काय केलं, त्या तुटलेल्या त्या मंडपाचा एक बांबू त्यांनी पकडला, माईक चालू करायला सांगितला आणि त्या रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. जेवढी शक्ती उरली होती तेवढी सगळी शक्ती त्यांनी वापरली. झालं असं की जे पळून चालले होते त्यांचा आवाज ऐकून ते सगळे परत आले. आणि तिसऱ्या दिवसाची ही सभा पहिल्या दिवसापेक्षा जास्त प्रभावी झाली. संपूर्ण शक्तीने म्हणजे काय? जी शक्ती आम्हाला परमेश्वराने दिली ती सगळी आम्हाला परमेश्वरावरील प्रीतीसाठी, परमेश्वरासाठी वापरली पाहिजे. संपूर्ण म्हणजे 100%. आणि आपण पाहतो की बायबलमध्ये हे बरेचसे उदाहरणं आपण पाहतो. दावीद गल्ल्यातासमोर जाऊन उभा राहिला. गल्ल्यात आणि दाविदाची तुलना जर केली तर आपण पाहतो की दावीद हा अतिशय सुकुमार, गल्ल्यात हा अतिशय कसलेला योद्धा. परंतु तरीसुद्धा दावीद गल्ल्यातासमोर जाऊन उभा राहिला संपूर्ण शक्तीने. जेवढी शक्ती त्याच्याकडं आहे ती सगळी त्याने त्या ठिकाणी पणाला लावली. देवाची इच्छा काय आहे? आम्ही संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करावी. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. निर्गमाचं पुस्तक याचा 18वा अध्याय, निर्गम याचा 18वा अध्याय आणि वचन 13 आणि 14 आपण पाहूया. निर्गम 18 वचन 13 आणि 14. आणि या ठिकाणी आपण काय वाचतो? दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयाला बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासऱ्याने पाहिले तेव्हा तो म्हणाला,
तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या भोवती उभे राहतात, ते का? मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला, लोक देवाला विचारावयाला माझ्याकडे येतात. त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात. तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो. इस्रायली लोक जे मिस्रातून बाहेर निघाले होते ते लाखोच्या संख्येने होते. आणि हा एकटा मोशे एवढ्या लाखो लोकांचा नेता आहे, त्या सगळ्या लोकांचा न्यायनिवाडा करतो. आणि विशेष म्हणजे मोशे कोणालाही नाही म्हणत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेकडे येतात, मोशेला प्रश्न विचारतात, त्यांच्या काही तक्रारी असतील, भांडणं असतील ते मोशे मिटवतो. परमेश्वराला काही विचारायचं असेल तर मोशे मार्गदर्शन करतो. आणि हे किती वेळ? 8 तास, 10 तास नाही. मोशे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसलेला आहे. मोशे कोणालाही नाही म्हणत नाही. जेवढी शक्ती परमेश्वराने दिली ती सगळीची सगळी शक्ती त्याच्या कार्यासाठी मोशे वापरतोय. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस मोशे या प्रकारे कष्ट घेतोय असं मोशेच्या सासऱ्याने पाहिलं, त्यावेळेस सासऱ्याला दया आली. बिचारा चांगला सासरा होता. आणि सासऱ्याला दया आली आणि सासऱ्याला जावयावर दया आली. आणि सासरा म्हणाला की अरे तू एकटाच काय करतोस? तू माणसं नेम, 50-50, 100-100 असे माणसं नेम, म्हणजे काय होईल ते तुझा भार वाहतील. आणि आपण पाहतो की हे करायला मोशेला आधी समजत होतं. मोशे इतर लोकांची नेमणूक करू शकत होता, पण आपण पाहतो की देवाचे लोक पूर्ण शक्तीने देवाची सेवा करत होते. आणि हा आदर्श घेण्यासारखा आहे. मोशे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंडळीची सेवा करतो आणि कधी तक्रार करत नाही. याला कारण काय? की मोशे पूर्ण शक्तीने परमेश्वराला समर्पित आहे. आम्ही पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रीती करावी ही त्याची इच्छा आहे. आम्ही पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने त्याला समर्पित असावं ही त्याची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि जर असं आम्ही करतो तरच आम्ही परमेश्वराची ही आज्ञा पूर्ण करतो. आणि म्हणून पूर्ण शक्तीने म्हणजे फक्त शारीरिकच नाही, तर जी आमची आर्थिक शक्ती आहे ती देखील आम्ही देवाच्या प्रीतिस्तव त्या ठिकाणी वापरली पाहिजे. दाविदाने ज्यावेळेस इच्छा व्यक्त केली की परमेश्वरासाठी मला एक मोठं मंदिर बांधायचं आहे, दाविदाने ज्यावेळेस ही इच्छा व्यक्त केली की परमेश्वरासाठी मला मोठं मंदिर बांधायचं आहे, त्यावेळेस परमेश्वराने दाविदाला मना केलं. का मना केलं? की तुझ्या हातून पृथ्वीवर खूप रक्तपात झालेला आहे, तू माझं मंदिर बांधणार नाहीस तर तुझा मुलगा शल्मोन माझ्यासाठी मंदिर बांधल. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस हे ठरलं, दाविदाला हे समजलं की माझा मुलगा शल्मोन परमेश्वरासाठी मंदिर बांधणार आहे, आपण पाहतो की त्याच दिवसापासून दाविदाने त्या मंदिरासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली, निधी जमवायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस दावीद वयोवृद्ध झाला त्यावेळेस त्यांनी शल्मोनाला हे सांगितलं की सरकारी खजिन्यातून, शाही खजिन्यातून इतकं तुला घे आणि माझ्या वैयक्तिक जो माझी ठेव आहे, जो माझी वैयक्तिक जो खजिना आहे त्याच्यातून मी देवाच्या मंदिरासाठी देत आहे. म्हणजे दाविदाने काय केलं? जे स्वतःची जी आर्थिक शक्ती होती ती सुद्धा देवाच्या मंदिरासाठी वापरली. आम्ही पूर्ण शक्तीने देवावर प्रीती करावी, म्हणजे आमची शारीरिक शक्ती तर आहेच, पण आमची आर्थिक शक्ती देखील आम्हाला देवासाठी वापरली पाहिजे. मी तर एक असं देखील उदाहरण पाहिलं, नगरमध्ये एक सेवक आहेत आणि त्यांनी नाही परंतु मला इतरांनी असं सांगितलं की त्या सेवकाने बऱ्याच वेळा असं केलं, इंडिपेंडंट सेवा करीत असताना जर कुठं बाहेरगावी जायचं आहे आणि पैसे नाही आहेत तर त्यांनी बऱ्याच वेळा त्या सेवकाने घरातले भांडे विकून रविवारचं सेवा केलेली आहे, बऱ्याच वेळा. आणि त्यांच्या घरी जर गेलं तर त्यांच्या घरामध्ये काहीच दिसत नाही. ते म्हणतात पूर्वी फार होतं, पितळेचे भांडे होते, परंतु रविवारी जर जायचं आहे आणि जर आता चर्चला जायचं आहे, प्रार्थनेला जायचं आहे, पैसे नाहीत तर ते घरातले भांडे मोडून ते
परमेश्वराची सेवा करायची. आणि हे खूप आदर्श उदाहरण आहे. संपूर्ण शक्तीने म्हणजे काय, जेवढी शक्ती आम्हाला परमेश्वराने पुरवली ती सगळी आम्हाला त्याच्यासाठी वापरली पाहिजेत. शारीरिक शक्ती, आर्थिक शक्ती, सामाजिक शक्ती देखील. आता सामाजिक शक्ती, सामाजिक म्हणजे सोशल पॉवर म्हणजे काय, जसं आपण पाहतो एस्तेर संपूर्ण इस्रायली राष्ट्राला वाचवताना एस्तेरने तिचा पॉवर त्या ठिकाणी वापरला. आणि म्हणून लक्षात घ्या, परमेश्वराची सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळेस करिअर सोडायचीच गरज आहे असं नाही. लक्षात घ्या, जर ख्रिस्ती मुलं IAS ऑफिसर बनतील तर त्याचा मंडळीला उपयोग नक्की होणार आहे. सेवा करायची म्हणजे सगळ्यांनीच करिअर सोडलंच पाहिजे जसं मी सोडलं तसं नाही आहे. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणाहून, त्या पदावरून आपण देवाची सेवा करू शकतो. एस्तेरचं काय पद आहे, एस्तेर आहे राणी, पटराणी. ठीक आहे. आणि इथं आपण एस्तेरच्या पुस्तकामध्ये पाहतो, आपल्याला गोष्ट माहिती आहे. जर आपण एस्तेर 4था अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी आपण काय वाचतो, एस्तेरचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 15 आणि 16 पाहू. एस्तेर कुठे आहे, जुन्या करारात का नवा करारात? एस्तेर 4था अध्याय वचन 15 आणि 17, 15, 16, 17 मी वाचते असं लिहिलंय. मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठविला की जा, शुशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्न उदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता मी या खोलात पुन्हा जात नाही, पण आपल्याला हे माहिती आहे की हमान आणि मर्दखय यांच्यामध्ये हा वाद आहे आणि संपूर्ण यहुदी राष्ट्राचा नाश करायचं त्यांनी ठरवले. परंतु राजाकडं मध्यस्थी करायला यहुदी लोकांकडे कुणी नेता नाही. परंतु ही परमेश्वराची योजना होती की दरबारामध्येच एक यहुदी बहीण त्या ठिकाणी आहे, ती म्हणजे एस्तेर. ती देवाची योजना आहे. परंतु अडचण अशी आहे की राजाचा हा नियम होता की त्याला विचारल्याशिवाय त्याच्याकडे कोणी जात नव्हतं. त्याची परवानगी न घेता जर कोणी राजाकडे गेलं तर राजा त्याला फाशीची शिक्षा द्यायचा. एस्तेर समोर हा प्रश्न होता की मी मध्यस्थी कशी करावी, ते दडपण तिच्यावर होतं. परंतु आपण पाहतो की एस्तेरने त्या ठिकाणी काय केलं, आपली ही राजकीय सामाजिक शक्ती त्या ठिकाणी वापरली. इतर कोणालाही राजाकडे जाण्याची परवानगी नव्हती. एस्तेरला ती संधी होती आणि आपण पाहतो की एस्तेरने 3 दिवस उपवास केला, प्रार्थना केल्या आणि राजासमोर ती जाऊन उभी राहिली आणि आपण पाहतो की तिच्या मध्यस्थीने संपूर्ण चित्र बदललं. केवळ यहुदी लोकांसाठीच नाही तर तिने देवासाठी हे केलंय. जी शक्ती तिला आहे, जी सामाजिक पॉवर, सोशल पॉवर जो आहे, जो पॉलिटिकल पॉवर तिच्याकडे आहे, त्याचा उपयोग तिने केलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण शक्तीने आम्हाला परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे आणि ही त्याची आज्ञा आहे. आणि म्हणून बायबलमधली सगळ्यात पहिली आज्ञा काय, बायबलमधली सर्वात मोठी आज्ञा काय, प्रभू येशूने हे उत्तर दिलं की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि हे आम्ही करावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि एक शेवटचं फक्त उदाहरण मी सांगतो, मला आठवतं आहे. साधू सुंदर सिंग यांचं पुस्तक, ढालवानी यांनी, पारकर यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे. पटियाला संस्थानामध्येच एक तरुण मुलगा होता, त्याचं नाव होतं करतार सिंग. करतार सिंग हा एक खूप श्रीमंत असा मुलगा आहे. त्याचे वडील मोठे बागायतदार होते. आणि हा मुलगा वयाच्या 15व्या वर्षीच कदाचित मिशन स्कूलमध्ये त्याला नवा करार मिळाला आणि तो वाचू लागला. आणि हा वयाच्या 15व्या 16व्या वर्षीच हा मुलगा परमेश्वराच्या प्रेमात पडला. आणि तो दिवसभर बायबल वाचायचा, दिवसभर बायबल वाचायचा. ज्यावेळेस त्याच्या घरच्यांना हे समजलं
की कर्तार ख्रिस्ती होण्याच्या विचारात आहे, त्यावेळेस त्याच्या घरच्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. सगळ्या प्रकारे कर्तारला विरोध झाला. त्याला भीती दाखवली, त्याला मोह दाखवले, त्याला धमक्या दिल्या, सगळ्या प्रकारे त्याला वळवण्याचा प्रयत्न केला. पण कर्तारने ठरवलं होतं की मी बाप्तिस्मा घेणार आणि मी ते ख्रिस्ताची सेवा करणार. आणि मग शेवटचा पर्याय म्हणून त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या वडिलांच्या मित्रांनी असं ठरवलं की आपण याचं लग्न करू, कर्तारचं काय करू, लग्न करू. तो 16 वर्षांचा होता आणि मग त्यांनी ठरवलं की आपण याचं लग्न करू. लग्न जाहीर केलं की याचं आता लग्न करायचं आहे. कर्तारच्या वडिलांच्याच मित्राची एक मुलगी होती जी त्याच्यासोबतच लहानची मोठी झालेली, तिच्याबरोबर लग्न करायचं ठरलं. कर्तारने विरोध केला आणि मग आपण त्या पुस्तकामध्ये वर्णन असं केलं आहे की त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून त्या मुलीला शिकवलं, पढवलं आणि तिला सांगितलं की तू जा आणि त्या कर्तारचं मन वळव, कसंही करून त्याला बाप्तिस्मा घेण्यापासून तू अडव, त्याचं मन वळव. ती मुलगी शिकवल्याप्रमाणे गेली आणि अतिशय लागवी शब्दात तिने त्याला सांगितलं की कर्तार, आपलं लग्न होणार आहे, तुम्ही जर ख्रिस्ती झाले तर लग्न होणार नाही, माझं काय होणार. आणि तिने त्याला खूप वळवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ती म्हणाली, तुमचं माझ्यावर अजिबातच प्रेम नाही का. त्या कर्तार सिंगचे शब्द असे होते आणि ते शब्द, आता हे पुस्तक मी 11वीला असताना वाचलं, माझ्या अजूनही ते चांगले लक्षात बसले. आणि ते शब्द त्याचे असे होते की मला एकच मन आहे, ते मी येशूला देऊन टाकले, माझ्याकडे दुसरं मन नाही. जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुलाही बाप्तिस्मा घ्यावा लागेल. शेवटी त्याच्या कुटुंबाने ह्या कर्तारला हुसकून दिलं आणि असं म्हणतात की तिबेटमध्ये साधू सुंदर सिंगाप्रमाणेच कर्तार सिंगही रक्तसाक्षी झाला खूप लवकर. बघा, पूर्ण मनाने याचा अर्थ काय, आमचं हे मन 100% परमेश्वराला समर्पित असावं आणि ख्रिस्ताद्वारे आम्ही इतरांवर ही प्रीती करावी. आणि म्हणून ही पहिली आज्ञा आहे की आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करावी. आणि जर असं आम्ही करतो तरच त्याची इच्छा आम्ही पूर्ण करतो. देवबाप या वाचलेल्या वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. वचनासाठी प्रार्थना करूया. प्रेमळ बापा, प्रभो, आमची ही पात्रता नाही की तू आमच्यावर प्रीती करावी, तरी प्रभो आम्ही तुझ्यावर प्रीती करावी म्हणून तूच तुझ्या आत्म्याद्वारे आम्हाला सहाय्य कर. प्रभो, आम्ही या बाबतीत कमी पडतो हे आम्ही मान्य करतो, परंतु देवबापा तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला तू चालव. आम्ही तुझ्यावर प्रीती करावी म्हणून तूच आम्हाला सहाय्य कर. देवबापा, या जगामध्ये राहत असताना प्रभो जगिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना आम्ही महत्त्व द्यावं म्हणून आम्हाला सहाय्य कर. आजचं हे वचन प्रभो आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर शिरू दे. देवबापा, आम्ही प्रत्येकाने या वचनानुसार चालावं, तुझ्यापेक्षा जगिक गोष्टींना महत्त्व देऊ नये अशी बुद्धी आम्हा प्रत्येकाला दे. हे वचन आम्हा प्रत्येकाच्या, विशेष करून देवबापा या तरुण लेकरांच्या मनामध्ये खोलवर शिरू दे आणि हे आम्ही कधीही विसरू नये अशी आमच्यावर कृपा कर. प्रभू येशूच्या नावाने आम्ही ही प्रार्थना केली म्हणून देवबापा तू ऐक. आमेन.